निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। देववचिंतना गुरुवर। आई, मी जरा शिवालयात जाऊन येते। अगं घरातलं जरा आवरून गेली असतीस तर चाललं नसतं का ग? अहो आई, सगळी कामं झाली आहेत, स्वयंपाकही झालाय। माझं फक्त व्रत आहे ना, नियम आहे म्हणून जाते। हा, पण मी लगेच जाऊन येते। हा, बाकी काही सोडेल पण नर्मदा नाथांची सेवा आणि महादेवांची पूजा अजिबात चुकवणार नाही। वहिनी, तुम्ही जे काही करताय ना खूप चांगलं आहे। आमच्या हिला शिकवा जरा। शिकवलं असतं पण ती सुरेखा कुठे आहे? अरे ती बाहेर गेलीये आणि मला सांगूनच गेलीये। पण तू का तिला जाऊ दिलंस? मी तुम्हाला काहीतरी सांगतोय, त्या मागे काहीतरी कारण असण्याची शक्यता आहे की नाही? काहीतरी कारण असेल की नाही? बरं आता राहू द्या। आई, मी येते जाऊन। हा, येते। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। सुरेखा, अगं किती वाट बघायला लावलीस? जनार्दन, तू काहीतरी कर बाबा। असं किती वेळा चोरून भेटायचं? आणि इथे येईपर्यंत जीवात जीव नसतो रे माझ्या। सुरेखा, ते जाऊ दे, आपलं रानातलं घर तिकडे। चल जाऊया। नाही, मला आधी बोलायचंय। अगं नंतर बोल ना। सुरेखा, हे बघ, शांत डोक्याने घे। आता आली समोर तर मला बोलण्यात वेळ नाही घालवायचा। चल जाऊया। देवा महादेवा, आमच्या सगळ्यांचं रक्षण कर। आमच्या घरावर कसलंही संकट, आमच्या घरावर कसलंही संकट, 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 घरावर कसलंही संकट। गुरुदेव, मला असं वाटतं आहे की कोणीतरी हाक मारत आहे मला। तुला जर कोणी हाक मारत असेल आणि जर ती हाक तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर निश्चितच तो तुझा कोणी भक्त असणार गोरक्ष। तो कोण भक्त आहे स्वतःच्या अंतःचक्षुने पहा। गुरुदेव, त्या गावातील शेठजीची धर्मपत्नी आहे नर्मदा, ती प्रार्थना करते आहे। जर ती संकटात असेल तर तिचं दुःख दूर केलं पाहिजे गोरक्ष। गुरुदेव, हे तर धर्म संकट आहे। आलं ध्यानात। ती म्हणते आहे की माझ्यावर कोणतंही संकट येऊ देऊ नका, परंतु इथे तर संकट दिसतं आहे। परंतु गोरक्ष, जर वेळ पडलीच तेव्हा तिला सहाय्य करायला गेलंच पाहिजे। होय गुरुदेव। आहेत का सगळे? अरे बापू आले। अहो बरं झालं आलात तुम्ही। आम्ही तुमची किती वाट बघत होतो। अहो घरचं सगळं आवरून यायला वेळ लागतो की नाही?
काय ग, घरातल्या सुना कुठे दिसत नाहीत? बा सांग की आता. अहो धाकटी गेली आहे गावात आणि थोरली गेली आहे शिवालयात. पण बापू तुम्ही आज एवढे काळजीत का दिसताय? बाहेर गावात 2 योगी भेटले. त्यातले एक म्हणाले की घरावर जरा लक्ष ठेवा. तेव्हापासून काळजी वाटते. गुरुदेव, बोल गोरक्ष. आपण लोकांना नैतिकतेच्या शुद्ध आचरणाच्या गोष्टी सांगतो, परंतु प्रत्येक वेळी तसं घडेलच असं नाही. सगळ्या बिया ह्या मातीमध्ये रुजण्यासाठीच टाकल्या जातात, परंतु प्रत्येक बीज अंकुरित पावेल असं होत नाही. आपलं कार्य आहे बिया टाकत राहणं. गुरुदेव, आपण सांगता आहात ते मान्य आहेच, परंतु जिथे नाथ भक्ती आहे तिथे लोकांना त्रास व्हायला नको असं मला वाटतं. संकट कोणाला चुकली आहेत गोरक्ष. आपल्या भक्तावर कुठलंही संकट यायला नको हे अगदी खरं आहे, परंतु जर ते संकट आलंच तर ते परतवून लावण्याची जबाबदारी ही आपली आहे हे मात्र निश्चित. अरे ताई, एक शब्द बोलू नकोस, कोणाला काही सांगू नका. काय बोलतेस कळतंय तुला? हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. तू हे करायला इथे आली आहेस का? घरातून खोटं बोलून बाहेर पडतेस ते यासाठी? नाही 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 ताई, मला मला माफ करा, पण घरी घरी कोणाला काहीच सांगू नका. सांगणार, घरी जाऊन सगळ्यांना सगळं सांगणार. भाऊजींसारख्या माणसाला फसवतीयस तू. ताई, मी तुमच्या पाया पडते, पण घरी कोणाला काहीच सांगू नका.
कधीपासून सुरू आहे सगळं? काय विचारतेय मी? अगं बोल ना. गेल्या वेळेला आले तेव्हापासून आणि तू हे लपवून ठेवलंस? ताई मला माफ करा. तुम्ही म्हणाल तसं मी वागेन, पण घरी घरी कोणाला काहीच सांगू नका ना. चल माझ्यासोबत. तुम्ही तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. निमूटपणे चल. ही कुठे आली मध्येच? मी सांगत होतो शेतातल्या घरात जाऊया, शेतातल्या घरात जाऊया. नको. ऐकून तरी. नर्मदा गावली वही. हो सुरेखा, कुठे गेली होतीस? वनात गेले होते. काय करायचंय ग तुला? अगं असं का बोलतेस सुरेखा? चांगलं नीट विचारते ना मी. आता काही विचारू नको बाई, जाऊ दे आम्हाला. चल ग. नर्मदा नर्मदा समजा नीट आहे ना व? काळजीत दिसतीस. आता काय सांगू तुला? सांगता येत नाहीये बघ. मला जर ह्यातून वाचायचं असेल तर नर्मदाला ह्यात अडकवायला पाहिजे. नर्मदा, तू उगाच माझं विंग फोडलंस. आता बघच मी काय करते. ताई मला थोडा वेळ द्या ना, मला बोलायचं व्हायच्याशी. आता सगळ्या गोष्टी गावभर नाही करायच्या. घरातल्या दोन्ही सुना खूप वेळ झाला घराबाहेर आहेत. त्याची कोणालाच काहीच काळजी वाटत नाही का? बापू, नर्मदा देवळात गेली, येईल इतक्यात. आणि हो, अहो सोरेकाई मला सांगून गेलीये, येईल इतक्यात. आजी मला भूक लागली आहे. म्हणून मी तुझ्या आईला सांगत होते जाऊ नकोस म्हणून, पण ऐकेल तर ना माझं तुझी आई. काय ग? काय झालं? काय सांगू, कसं सांगू कळत नाहीये. काय झालंय ते सांग. नाही, मला नाही सांगवत आहे आई. अगं घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्या पाठीशी. काय झालं ते सांग बघू. मी नर्मदा ताईला एकासोबत पाहिलं. सुरेखा, काय काय बोलतेस काय तू? होय, खरं सांगतेय. त्या नको नको त्या गोष्टी करत होत्या. मी बघत होते आणि नंतर त्यांनाही कळलं. मी तुम्हाला सांगतो. कुठे गेली होतीस तोंड काळ करायला? अहो हे काय बोलताय? देवळात गेले होते ना मी. अगं देवाच्या नावाखाली तू काय काय करतेस? तुला काय समजत होतो ग आम्ही, आणि तू काय निघालीस?
तिच्याकडे काय बघतेस? तिने सांगितलं म्हणून समजलं तरी आम्हाला. नर्मदा, किती विश्वास होता तुझ्यावर. कुणाला भेटायला गेली होतीस? अहो मी नाथांची शपथ घेऊन सांगते, मी शिवालयात गेली. आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर हो. रुद्रतेज शिवशंभू भूपती महादेव तू दिव्य गती शरण तुला जो जाणील भक्ती कर विनाशासुई शक्ती. शांत हो गोरक्ष, शांत हो. प्रगट दिव्य रूप भस्म विभूती सिद्धेश्वर शिव गोरखजती. नाही गुरुदेव, सद्वर्तनी सज्जन नाथ भक्त असणाऱ्या व्यक्तीवर जर असे लांछन लागत असेल तर स्वाभाविकपणे माझ्या देहाचा दाह होतो आहे आणि गुरुदेव मला तो सहन होत नाहीये. काय करायचं हिला घरात ठेवून? गोरक्ष, मनुष्यच काय तर अनेक संतांना विभूतींना सुद्धा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लांछनांना आणि आरोपांना सामोरं जावं लागलं आहे. एका प्रकारे आरोप करणाऱ्यांच्या मुखातून कलीच बोलतो आहे. गुरुदेव, पण त्या पवित्र मातेला काय वाटत असेल? काळजी करू नकोस, अजून सगळं काही संपलेलं नाही गोरक्ष. त्या मातेवर नाथपंथाची कृपा आहे. तिच्यावर आरोप जरी केले गेले असले म्हणून ते सत्य ठरणार नाहीत. होय गुरुदेव, परंतु तिला असं वाटायला नको की तिने आजपर्यंत ही जी भक्ती केली आहे त्याचे हे फळ तिला मिळते आहे. नाही गोरक्षा, तिची भक्ती श्रद्धा ह्या प्रसंगामुळे ढळणार नाही.